So welcome all of you. Welcome to the discussion of the budgets. So आज आपण बजेट अगोदर सगळ्यात पहिल्यांदा बजेटच्या कन्सेप्ट स्टडी करणार आहे आणि त्यानंतर बजेट युनियन बजेट 2025-26 डिस्कस करणार आहे, राईट? सो अगोदर सुरुवातीला बजेटमध्ये काय गोष्टी असतात, कोणत्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, त्या गोष्टींबद्दल डिटेल डिस्कशन करणार आहे. आता हे लेक्चर तुमचं हे ना फक्त यासाठी नाहीये की 2025-26 ला जे केंद्रीय बजेट आले ते कशासाठी. याचबरोबर इथून पुढचे कोणतेही बजेट प्रिपेअर करताना महाराष्ट्राचं बजेट येईल किंवा पुढच्या वर्षी युनियन बजेट तो पुन्हा येईल, कदाचित त्याच्यानंतर मेन्स असू शकते आपली. सो त्यासाठी पण इथून पुढचे बजेट कसे प्रिपेअर करता येईल याच्या पर्स्पेक्टिव्हने असणार आहे. सो लेट्स बिगिन. पहिल्यांदा फर्स्ट पार्ट असणार आहे तो म्हणजे फंडामेंटल बेसिक कन्सेप्ट. बजेटचं क्लासिफिकेशन. आर्टिकल 112 specifies that budget must distinguish expenditure on the revenue account from the other expenditure, that is capital account. म्हणजे त्यांनी सांगितले आर्टिकल 112 ने स्पेसिफिकली सांगितले की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर सेपरेट असला पाहिजे, राईट? देअरफॉर बजेट कंप्राइज ऑफ द रेव्हेन्यू बजेट अँड द कॅपिटल बजेट, दोन टाईपच्या बजेटमध्ये पार्ट असतात. सो रेव्हेन्यू बजेटमध्ये पुन्हा येतात रेव्हेन्यू रिसिप्ट आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, आणि सिमिलरली कॅपिटल बजेटमध्ये कॅपिटल रिसिप्ट आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. ठीक आहे. रिसिप्ट म्हणजे काय, कोणतीही जमेची बाजू, आणि एक्सपेंडिचर म्हणजे काय, खर्चाची बाजू. मग रेव्हेन्यू रिसिप्ट मध्ये काय काय येतं? अशा सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे नायदर लायबिलिटी हॅज बीन क्रिएटेड नॉर ऍसेट हॅज बीन रिड्युस्ड. सो कुठल्याही प्रकारचं असं ट्रान्झॅक्शन नाही ज्याच्यातून कॅपिटल जनरेट होतं, काहीतरी ऍसेट जनरेट होतं किंवा लायबिलिटी चेंज होते, त्याला आपण रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणतो. फॉर एक्झाम्पल, सो दे आर नॉन रिडीमेबल, दे कॅनॉट बी रिक्लेम्ड फ्रॉम द गव्हर्नमेंट. तुम्ही असं म्हणू शकत नाही की ते आम्हाला गव्हर्नमेंटने वापस द्यावं म्हणून. सो ते रेव्हेन्यूचा पार्ट होतं, कारण का ते कशा स्वरूपात असतात, फी, टॅक्सेस एटसेट्रा, किंवा नॉन टॅक्सेस रेव्हेन्यू सुद्धा त्याच्यामध्ये येतात. मग याच्यामध्ये डायरेक्ट टॅक्सेस असतील, इनडायरेक्ट टॅक्सेस असतील. नॉन टॅक्स मध्येच काय काय येतं बघा. सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची, म्हणजे इंटरेस्ट रिसिप्ट अँड द लोन्स ऑन द लोन्स. इथे चार कॉम्पोनंट आहे, लक्षात ठेवा. एक, गव्हर्नमेंट कोणाला तरी लोन देतं आणि गव्हर्नमेंट कोणाकडून तरी लोन घेतं. मे बी ते बँक्स असतील, फॉरेन गव्हर्नमेंट असतील, एटसेट्रा. जर गव्हर्नमेंटनी कोणाला तरी लोन दिलंय तर त्याच्यावरती इंटरेस्ट येतो, आणि जर गव्हर्नमेंटनी कोणाकडून तरी लोन घेतलंय तर त्याला इंटरेस्ट पे करावा. सो हे चार कॉम्पोनंट आहेत, दोन लोनचे, दोन इंटरेस्टचे कॉम्पोनंट. जेव्हा कधी इंटरेस्ट येईल, इंटरेस्ट डज नॉट क्रिएट ऍसेट और लायबिलिटी एटसेट्रा चेंजेस. सो इंटरेस्ट विल ऑलवेज पार्ट ऑफ द रेव्हेन्यू अँड लोन विल ऑलवेज पार्ट ऑफ द कॅपिटल. मग जर आपण इंटरेस्ट पे करत असेल तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर झालं, इंटरेस्ट आपल्याला मिळत असेल तर रेव्हेन्यू रिसिव्ह झालं, आणि लोन आपण पे करत असेल म्हणजे कोणाला तरी लोन दिलेलं असेल तर हे आपलं ऍसेट झालं. सो रेव्हेन्यू सॉरी कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये येणार, आणि कोणाकडून तरी लोन घेतले तर ही आपली लायबिलिटी झाली, म्हणून ते कॅपिटल रेव्हेन्यू मध्ये येणार. ठीक आहे. सो नेक्स्ट, त्यांनी तेच एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये काय, एक्सपेंडिचर मध्ये गव्हर्नमेंटच्या सॅलरीज, इंटरेस्ट दिलेले कोणाला, त्यानंतर पेन्शन्स एटसेट्रा. सो डेली ऑफिसचा खर्च एटसेट्रा जे काही करावं लागतं, ज्यातून ऍसेट अँड लायबिलिटी चेंज होत नाही, त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणतात. सिमिलरली कॅपिटल रिसिप्ट मध्ये काय काय गोष्टी येतात. फॉर एक्झाम्पल, त्यांनी एक्झाम्पल दिले पहा. लोन रिसिव्ड फ्रॉम द फॉरेन गव्हर्नमेंट, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, किंवा आपण ऑलरेडी लोन दिलं होतं कोणाला तरी, ते परत वापस मिळाले आपल्याला, ते रिकव्हरी ऑफ लोन झालं. स्मॉल सेव्हिंग सर्टिफिकेट, प्रॉव्हिडंट फंड, नॅशनल सेव्हिंग स्कीम्स एटसेट्रा, हे सगळे कॅपिटल रिसिप्ट आहेत. त्याचबरोबर गव्हर्नमेंटने आपल्या कोणत्याही कंपनीच्या मधील शेअर्स विकले तर ते सुद्धा कॅपिटल रिसिप्ट मध्ये येतात, कारण का त्यांनी गव्हर्नमेंटचा ऍसेट कमी झाले. ठीक आहे. नंतर कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे बिल्डिंग मशिनरी, रोड्स, इन्फ्रास्ट्रक्चर. गव्हर्नमेंट कुठेतरी एखादी नवीन कंपनीमध्ये शेअर्स विकत घेते, सो हा सगळा पार्ट कॅपिटल एक्सपेंडिचरचा झाला. ऍट द सेम टाइम जर गव्हर्नमेंटने कोणाला लोन दिलं असेल तर तो सुद्धा कॅपिटल एक्सपेंडिचरचा पार्ट होतो. ठीक आहे. त्यानंतर अत्यंत महत्वाचे तुम्हाला समजणं ते म्हणजे डेफिसिट्स, की गव्हर्नमेंटचे डेफिसिट्स कसे असतात. सगळ्यात पहिले रेव्हेन्यू डेफिसिट. रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे काय, इट इज अ डिफरन्स बिटवीन द गव्हर्नमेंट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू रिसिप्ट. सिम्पली रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे काय, की रेव्हेन्यू रिसिप्ट किती मिळाल्यात आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर किती करावा लागलाय, याच्यातला डिफरन्स म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिट. ठीक आहे. Revenue deficit implies that government current expenses are more than its current revenues and will
how to use up the savings of other sectors of economy to finance its consumption expenditure. सो जर रेव्हेन्यू डेफिसिट पॉझिटिव्ह असेल तर याचा अर्थ काय की तुम्हाला मोठ्या प्रमाणात एक्सपेंडिचर करावं लागतंय कम्पेअर टू द रेव्हेन्यू जेवढा जनरेट होतो. मग ते एक्सपेंडिचर कुठून येतो? एक तर तो बॉरोविंग मधून येतो किंवा तो येतो कॅपिटल रिसिप्ट मधून. राईट, सिम्पल. आणि जनरली इंडियाचा जो रेव्हेन्यू डिफिसिट आहे तो आता सध्या तरी पॉझिटिव्ह मध्ये आहे. याचा अर्थ काय एक्सपेंडिचर जास्त आहे कम्पेअर टू द रिसिप्ट. नेक्स्ट फिजिकल डिफिसिट. फिजिकल डिफिसिट म्हणजे काय? पूर्ण अर्थसंकल्पीय तूट असं म्हटलं जातं त्याला. फिजिकल डेफिसिट इज द डिफरन्स बिटवीन गव्हर्नमेंट टोटल एक्सपेंडिचर, की त्याच्यामध्ये रेव्हेन्यू पण येणार आणि कॅपिटल पण येणार, आणि इट्स टोटल रिसिप्ट, रेव्हेन्यू पण आणि कॅपिटल पण एक्सेप्ट बॉरोविंग्स. म्हणजे गव्हर्नमेंटकडे किती पैसे आले आणि किती पैसे गव्हर्नमेंटनी खर्च केले याच्यातला जो डिफरन्स आहे तो म्हणजे फिजिकल डेफिसिट. मग इथं दिलेला आहे फॉर्म्युला बघा, टोटल एक्सपेंडिचर मायनस टोटल रिसिप्ट एक्सेप्ट बॉरोविंग. का म्हटलंय? कारण बॉरोविंग इज ऑलवेज इक्वल टू फिजिकल डेफिसिट. म्हणजे तुमच्याकडे 100 रुपये आले आणि तुम्ही 80 रुपये, सॉरी 110 रुपये खर्च केले, म्हणजे तुम्हाला वरचे 10 रुपये कर्ज घ्यावं लागलं. हे कर्ज म्हणजेच फिजिकल डेफिसिट असते. सो जे काही बॉरोविंग असते इट इज ऑलवेज इक्वल टू द फिजिकल डेफिसिट. ठीक. नेक्स्ट आहे कन्सेप्ट प्रायमरी डेफिसिट. प्रायमरी डेफिसिट म्हणजे काय? अ लार्ज पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट फिजिकल डेफिसिट इज बिकॉज इट नीड्स टू पे द इंटरेस्ट ऑन इट्स प्रिव्हियस अक्युमुलेटेड डेप्ट. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला जे काही कर्ज उचलावं लागतं ते कर्जातला बराचसा भाग आपण जे अगोदर उचललेलं कर्ज आहे ते फेडण्यासाठी किंवा त्याचं व्याज देण्यासाठी द्यावं लागतं. मग हे ऍक्च्युअली दरवर्षीचं कर्जा, सॉरी, डेफिसिट मध्ये तुटीमध्ये नाही मोजलं पाहिजे. सो प्रायमरी डेफिसिट म्हणजे काय? गव्हर्नमेंटचा असा पार्ट की जो ऍक्च्युअली इंटरेस्ट पेमेंट मध्ये द्यावा लागलेला आहे तो वजा करून जो आलं तो फायनली म्हणजे प्रायमरी डेफिसिट. सो फॉर्म्युला काय येणार? सरळ सरळ प्रायमरी डेफिसिट, ज्याला प्राथमिक तूट म्हणतात, इज इक्वल टू फिजिकल डेफिसिट मायनस नेट इंटरेस्ट लायबिलिटी. किंवा याला इंटरेस्ट पेमेंट असं सुद्धा म्हटलं जातं. की आपल्या जुन्या कर्जावर किती व्याज द्यावं लागलं ते जर पूर्ण टोटल अर्थसंकल्पीय तुटीमधून वजा केलं फिजिकल डेफिसिट मधून तर प्रायमरी डेफिसिट आलं. ठीक आहे. त्यानंतर आहे इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डिफिसिट किंवा इफेक्टिव्ह कॅपिटल एक्सपेंडिचर. दोन टर्म दिलेले इथं, वन ऑन द सेम आहे. इफेक्टिव्ह म्हणजे काय लक्षात ठेवा, लेट सपोज आपण कन्सिडर केलं की आपल्याकडे रेव्हेन्यू डिफिसिट आहे, लेट से 1.5% किंवा 4.5% फिजिकल डिफिसिट एक्सेट्रा. सो टोटल आपल्याला कर्ज घ्यावं लागलेलं आहे, बट जे काही कर्ज आपण घेतो त्यातला बराचसा पार्ट असा असतो जो आपण पुन्हा कर्ज म्हणून देत पण असतो. मे बी सेंट्रल गव्हर्नमेंट युनियन स्टेटला कर्ज देतं, मे बी सॉरी स्टेट्सला कर्ज देतं, युनियन गव्हर्नमेंट स्टेट्सला कर्ज देतं, किंवा स्टेट्स पंचायत राज म्युन्सिपाल्टीला कर्ज देत असतात, किंवा लेट्स से महामंडळांना कर्ज दिलं, बँकांना कर्ज दिलं एक्सेट्रा. बँकांकडून जनरली कर्ज घेतलं जातं, बट सांगण्याचं उद्दिष्ट काय की त्याच्या गव्हर्नमेंटच्या अदर ब्रांचेस त्यांना कर्ज दिलं जाऊ शकतं. मग बऱ्याच वेळा कर्ज उचललं जातं कर्ज देण्यासाठी, पण मग तो ऍक्च्युली इफेक्टिव्ह कर्ज झालं का? नाही झालं. फॉर एक्झाम्पल तुमची फिजिकल डेफिसिट 100 रुपये, म्हणून तुम्ही ते कर्ज उचललेलं आहे 100 रुपये, पण त्यातलं 40 रुपये तुम्ही दुसऱ्यालाच कर्ज दिलेले आहे. म्हणजे तुमचं इफेक्टिव्ह परिणामकारक कर्ज किती झालं? ऍक्च्युली 60 रुपये झालं, कारण ते 40 रुपये कोणाकडून तरी येणार आहे. मग इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डिफिसिट म्हणजे काय? तिथे फॉर्म्युला दिलेला असं, जे टोटल फिजिकल डेफिसिट आहे किंवा टोटल रेव्हेन्यू डिफिसिट आहे त्याच्यातून तुम्ही जे ग्रांट्स दिलेले स्टेटला ते जर वजा केले तर ऑब्व्हियसली इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डिफिसिट येणार आहे तुमचं. काय अडचण? इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डिफिसिट. ठीक. नेक्स्ट, सो फिजिकल पॉलिसी. फिजिकल पॉलिसी आपल्या पाहिलं दोन टाईपच्या पॉलिसी मेनली, एक म्हणजे मॉनिटरी पॉलिसी जी की आरबीआय कंडक्ट करते, आणि फिजिकल पॉलिसी गव्हर्नमेंटकडे असते. त्यातून गव्हर्नमेंट ठरवत असतं की कशा प्रकारे स्पेंडिंग करायची, टॅक्स रेट्स काय असतील एक्सेट्रा. मेन ऑब्जेक्टिव्ह काय गव्हर्नमेंटच्या फिजिकल पॉलिसीचा? एक म्हणजे ऑब्व्हियसली इकॉनॉमिक ग्रोथ करणे, दुसरं एम्प्लॉयमेंट जनरेशन क्रिएट करणे, तिसरं इन्फ्लेशन कंट्रोल करणे. तुम्ही म्हणसान सर आतापर्यंत आपण पाहिलं की इन्फ्लेशन कंट्रोल करणे हे आरबीआयचं काम आहे, बट नाही, फिजिकल पॉलिसी सुद्धा थ्रू कंट्रोल करता येतं इन्फ्लेशन. कसं सांगतो? फॉर एक्झाम्पल लेट्स इमॅजिन करा एक सिच्युएशन आहे ज्याला आपण स्टॅगफ्लेशन असं म्हणतो, ऐकलं असं. स्टॅगफ्लेशन म्हणजे काय? स्टॅग्नेशन प्लस इन्फ्लेशन. म्हणजे अशी सिच्युएशन येते की ज्यावेळेस इन्फ्लेशन खूप हाय असतं पण ग्रोथ मात्र स्टॅग्नेट असते, कमी असते. मग आता इन्फ्लेशन जर हाय आहे तर आरबीआय काय स्टेप्स घेणार? कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी घेणार, म्हणजे इंटरेस्ट रेट वाढवणार. इन्फ्लेशन हाय म्हणून इंटरेस्ट रेट जर वाढवले
तर कर्ज महाग होणार. कर्ज महाग झाले तर मात्र इकॉनॉमिक ग्रोथ होणार नाही. मग अशी सिच्युएशन येते त्यावेळेस स्टॅग्नेटेड असतं. मग कारण का अशी सिच्युएशन काय येते, तर ग्रोथ जी कमी झालेली असते किंवा स्टॅग्नेट झालेली असते ना, ती इन्फ्लेशनमुळे नाही, ती सप्लाय चेन डिस्टर्बन्समुळे असते. कदाचित इन्व्हेस्टर्स कॉन्फिडन्स नसतो, डुईंग बिझनेस नसतं चांगलं. मग ह्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी गव्हर्नमेंटला हातभार लावणं गरजेचं असतं, गव्हर्नमेंटने पावलं उचलणं गरजेचं असतं. त्यावेळेस फिजिकल पॉलिसी ऍक्च्युली हेल्प करत असते इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी. सो सगळ्यात महत्वाचं फॉर एक्झाम्पल, आताची सिच्युएशन जर पाहिली आपलं, तर मागच्या 2 वर्षात इन्फ्लेशन खूप हाय होतं. पण आता इकॉनॉमी सध्या रेसेशन चालू आहे. कारण का कन्झम्पशनच नाहीये. कन्झम्पशन का नाहीये, तर वेजेसच नाही वाढत आहे, लोकांचे पगार वाढत नाहीये. स्टॅग्नेंट झालेले किती वर्ष झाले पगार. मग यासाठी गव्हर्नमेंटने काय केलं मुद्दाम, 7 लाखाचं 12 लाखावर केलं इन्कम टॅक्स, जेणेकरून लोकांच्या हातात जास्त पैसा राहील, टॅक्स नाही राहणार, परिणामी लोक जास्त स्पेंड करतील, परिणामी इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये राहील, ऍट द सेम टाइम ग्रोथ पण होईल. ठीक आहे. सो इन्फ्लेशन कंट्रोल करणं सुद्धा फिजिकल पॉलिसीचं काम असतं. नेक्स्ट आहे इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ थ्रू द टॅक्सेशन, थ्रू अदर मेजर्स. जे श्रीमंत आहे त्यांना जास्त टॅक्स करणं, प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन अप्लाय करणं, आणि सगळ्यात महत्वाचं काम आहे ते म्हणजे वेलफेअर स्टेट, जे की कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा सांगितले आपलं. सो वेलफेअर म्हणजे सबसिडीज, इन्कम सपोर्ट, हेल्थ, एज्युकेशन ह्या गोष्टी प्रोव्हाइड करणं. मग आता इथे 4 कन्सेप्ट आहेत. एक म्हणजे एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी, एक्सपान्शनरी फिजिकल पॉलिसी, कॉन्ट्रॅक्शनरी फिजिकल पॉलिसी आणि कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी. मॉनिटरी पॉलिसी आपण ऑलरेडी आरबीआय मध्ये डिस्कस केलेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला पाहिजे फिजिकल पॉलिसी. ज्या वेळेस इन्फ्लेशन जास्त असतं त्यावेळेस मनी सप्लाय जास्त असतो. सिम्पल. लोकांकडे पैसा जास्त असतो म्हणून लोक थोड्याशा गोष्टींच्या मागे लागतात, जास्त पैसा खर्च करतात, परिणामी इन्फ्लेशन झालेलं असतं. मग अशा वेळेस गव्हर्नमेंटला काय करायचं असतं, तो पैसा गव्हर्नमेंटला लोकांकडून काढून घ्यायचा असतो, म्हणत नसतं काढून घ्यायचं. त्याला वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स, वेगवेगळे माध्यम आहेत. फॉर एक्झाम्पल टॅक्स वाढवतं गव्हर्नमेंट, किंवा जास्त मोठ्या प्रमाणात स्पेंडिंग करत नाही, एक्सपेंडिचर मोठ्या प्रमाणात करत नाही. परिणामी काय होतं, लोकांकडे पैसा यायचा हळूहळू कमी होतो, आणि परिणामी इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये येतं. जेव्हा गव्हर्नमेंट कोणत्याही प्रकारे मनी सप्लाय कमी करण्याचा प्रयत्न करतं, त्याला म्हणतात कॉन्ट्रॅक्शनरी फिजिकल पॉलिसी. दुसरं आहे एक्सपान्शनरी फिजिकल पॉलिसी. लेट्स से 2010 ची सिच्युएशन इमॅजिन करा, आणि त्या सिच्युएशन मध्ये ज्या वेळेस मोठ्या प्रमाणात स्टॅग्नेशन, ग्रोथ, ग्लोबल रिसेशन यायला लागलं होतं, त्यावेळेस गव्हर्नमेंटला गरज होती स्पेंडिंग जादा करायची, कारण का लोकांकडे पैसे नव्हता, रिसेशन आलं होतं. गव्हर्नमेंटने अमाऊंट स्पेंडिंग केली. तुम्हाला 6.7 तुम्हाला दिसून येईल की मोठ्या प्रमाणात आपले फिजिकल डिफिसिट वाढले. सो ज्या वेळेस लोकांकडे पैसा नाही त्यावेळेस गव्हर्नमेंट स्पेंडिंग करतं, किंवा गव्हर्नमेंट लोकांकडून जो येणारा टॅक्स आहे तो कमी करतो, जसं की आता कमी केलाय तो. परिणामी लोकांच्या हातात पैसा जास्त राहतो, लोक जास्त स्पेंडिंग करतात, आणि इकॉनॉमिक ग्रोथ होते. याला म्हणतात एक्सपान्शनरी फिजिकल पॉलिसी. ठीक आहे. त्यानंतर इथं 2 गोष्टी दिल्यात, एक म्हणजे काउंटर सायक्लिकल आणि दुसरं म्हणजे प्रो सायक्लिकल. काउंटर सायक्लिकल फिजिकल पॉलिसी म्हणजे काय, रेफर्स टू ए स्ट्रॅटेजी बाय द गव्हर्नमेंट टू काउंटर द बूम और रेसेशन थ्रू द फिजिकल मेजर. काउंटर करायचंय, एक तर अचानक लय इकॉनॉमिक ग्रोथ व्हायला लागली कोविड नंतर. ठीक आहे. सो लेट्स कंटिन्यू. काउंटर सायक्लिकल पाहत होतो आपण. काउंटर सायक्लिकल फिजिकल पॉलिसी म्हणजे काय, काउंटर करायचंय. कशाला काउंटर करायचंय, जी काही बूम चालू आहे, एकदम अचानक इकॉनॉमीमध्ये बूम आली, तर ती देखील काउंटर करावी लागते, किंवा अचानक रेसेशन यायला सुरुवात झाली तर ते देखील काउंटर करावं लागतं. इट वर्क अगेन्स्ट द ऑनगोईंग बूम और रेसेशन ट्रेंड. आता सध्या जो इकॉनॉमीमध्ये ट्रेंड चालू आहे ना, त्याच्या अगेन्स्ट काहीतरी स्टेप्स घ्यायच्या असतात. त्या का बघा, कारण का आपल्याला स्टॅबिलाईज करणं गरजेचं असतं इकॉनॉमी. जसं की कोविड नंतर अचानक मोठ्या प्रमाणात बूम आली, तर त्यासाठी काउंटर सायक्लिकल गव्हर्नमेंटने खूप सारे पावलं उचलण्याचा प्रयत्न केला. ती जर उचलली गेली नसती तर कदाचित इकॉनॉमीतली जी बूम आहे त्याचा परिणाम असा झाला असता की अनएम्प्लॉयमेंट वाढणं, एक्सप्लॉयटरी पॉलिसीज इम्प्लिमेंट होणं, अनसाउंड बिझनेस प्रॅक्टिसेस डेव्हलप होणं. ठीक आहे. इन्कम इनइक्वेलिटी वाढत जाणं, एक्सेट्रा. अंडरस्टँडेबली काउंटर सायक्लिकल फिजिकल पॉलिसी वर्क्स इन अ टू डिफरंट phases during the two different phases. During the boom phase, म्हणजे ज्यावेळेस इकॉनॉमी चांगली असते, काउंटर सायक्लिकल फिजिकल पॉलिसी ट्राईज टू रिड्यूस ऍग्रिगेट डिमांड बाय रिड्युसिंग द गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर अँड इन्क्रीजिंग द टॅक्स लेवल. सिम्पल. ज्यावेळेस इकॉनॉमीमध्ये मोठ्या प्रमाणात बूम आहे, याचा अर्थ लोक कन्झम्पशन मोठ्या प्रमाणात करतात आहे, तर अशा वेळेस गव्हर्नमेंट लोकांकडचा पैसा थोडासा कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि ऍग्रिगेट करण्याचा प्रयत्न करतो डिमांड. ते कशा माध्यमातून, एक तर कमी एक्सपेंडिचर करून किंवा टॅक्स लेवल वाढवून. आणि रेसेशन फेज मध्ये ऍग्रिगेट डिमांड वाढवली जाते, कशा प्रकारे, एकतर मोठ्या प्रमाणात एक्सपेंडिचर करून किंवा टॅक्स लेवल्स देखील कमी करून, म्हणजे लोकांकडे पैसा जास्त राहील, लोक खरेदी करतील.
So the counter-cyclical fiscal policy tends to cool down the economy when there is a boom and stimulate the economy when there is a slowdown. नेक्स्ट स्टेप प्रो-सायक्लिकल म्हणजे काय अपोजिट टू द काउंटर सायक्लिकल. इथं काय होतं फिस्कल पॉलिसी गोज इन लाईन विथ द करंट मूड ऑफ द बिझनेस. म्हणजे जर इकॉनॉमी चालू आहे मग गव्हर्नमेंट त्याला बूस्ट देतं आणखीन इकॉनॉमी चांगली ग्रो होण्यासाठी. फॉर एक्झाम्पल ड्युरिंग द टाइम ऑफ बूम गव्हर्नमेंट मेक्स हाय एक्सपेंडिचर अँड डझंट हाईक द टॅक्सेस. Thus, boom grows further. Such a policy is dangerous because it brings instability in the economy. And during the recession, government reduces the spending and increases the tax, leading to further slowdown in the economy. ते म्हणतात असं गव्हर्नमेंट का करतं? जनरली करत नाही कारण हे डेंजरस ट्रेंड आहे. पण असं करावं लागतं कारण का ज्यावेळेस रेसेशन मध्ये असते इकॉनॉमी त्यावेळेस ऑब्व्हियसली सगळ्या इंडस्ट्रीची मोठ्या प्रमाणात ग्रोथ होत नाहीये, इंडस्ट्री प्रॉफिट कमवत नाहीये, लोक खर्च करत नाहीये कारण स्लो डाऊन आहे, मंदी आहे सगळीकडे. ठीक आहे. परिणामी गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू कमी यायचं झालेलं असतं, गव्हर्नमेंटला टॅक्सेस कमी मिळत असतात कारण आर्थिक मंदी चालू असते सगळीकडे. आणि मग गव्हर्नमेंटला टॅक्सेस कमी झाले की गव्हर्नमेंटला टॅक्स वाढवावे लागतात जेणेकरून टॅक्सेस लोकांकडून कलेक्ट करता येते, गव्हर्नमेंटला स्वतःचा खर्च भागवता येते. आणि मग टॅक्सेस वाढवले की लोकांकडचा पैसा अजून कमी होतो आणि अजून स्लो डाऊन यायला सुरुवात होतो. सो ती प्रो सायक्लिकल पॉलिसी झाली. ठीक आहे, जे की गव्हर्नमेंट असं करत नाही शक्यतो. त्यांनी सांगितलंय की प्रो सायक्लिकल असल्यावर काय करायचं, काउंटर सायक्लिकल असल्यावर काय करायचं. नेक्स्ट टर्म आहे फिस्कल कन्सॉलिडेशन पॉलिसी. म्हणजे काय, इट इज अन एफर्ट बाय द गव्हर्नमेंट टू ब्रिंग डाऊन द फिस्कल डेफिसिट. म्हणजे काय, जे गव्हर्नमेंटचं फिस्कल डेफिसिट आहे, आर्थिक तूट आहे, अर्थसंकल्पीय तूट आहे, ती कमी करण्याचा प्रयत्न करायचा. त्याला म्हणतात फिस्कल कन्सॉलिडेशन. म्हणजे ऑप्टिमम लेवलला पाहिजे जिथपर्यंत आपण मॅनेज करू शकतो. आपलं कर्ज अशा लेवलला पाहिजे की जिथं आपण ते कर्ज फेडू शकतो त्या लेवलला पाहिजे, ज्याला सस्टेनेबल म्हणूया आपण. ठीक आहे. सो आता येऊया ह्या बजेटच्या डॉक्युमेंटकडे, ज्याला म्हणतो आपण की टू बजेट डॉक्युमेंट 2025. सो हे गव्हर्नमेंटचं ऑफिशियल डॉक्युमेंट्स आहे आणि याच्यामध्ये आपण बघणार आहे. पहिली गोष्ट, द लिस्ट ऑफ द बजेट डॉक्युमेंट्स प्रेझेंटेड टू द पार्लियामेंट बिसाइड्स द फायनान्स मिनिस्टर बजेट स्पीच. सो याच्यामध्ये प्रिलियम्सला देखील क्वेश्चन येतो की फायनान्स मिनिस्टर बजेट ज्यावेळेस सादर करतात त्यावेळेस बजेट सादर करताना कोणत्या कोणत्या गोष्टी असतात. एक त्यांच्या बजेटचं स्पीच तर असतंच ऑब्व्हियसली, त्याच्यानंतर अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असतं जे की 112 आर्टिकल नुसार कॉन्स्टिट्यूशनचं सांगितलेलं आहे. त्यानंतर असतं डिमांड फॉर ग्रांट्स. म्हणजेच काय की प्रत्येक मिनिस्ट्रीला किती किती पैसा लागतोय त्या स्कीम वाईज एक्सेट्रा त्या डिमांड्स ठेवल्या जातात, त्याला डिमांड फॉर ग्रांट्स म्हणतात. नंतर आहे फायनान्स बिल. फायनान्स बिल आणि अप्रोप्रिएशन बिल हे दोन बिल असतात. दोन बिल कशा संदर्भात आहे ते ऍड्रेस करतात तुमचा रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचर पार्ट. फायनान्स बिल एक्सपेंडिचर पार्ट आणि अप्रोप्रिएशन पार्ट, सॉरी, रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचर पार्ट हे फायनान्स बिल आणि अप्रोप्रिएशन बिल ऍड्रेस करतात तुमचा. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं याच्यावरती क्वेश्चन येतो की जे FRBM ऍक्ट 2003चा त्यांनी काही गोष्टी मॅन्डेटेड केलेल्या आहेत सादर करण्यासाठी, त्या गव्हर्नमेंटला सादर करावं लागतात. त्याला काय म्हणतात, मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क स्टेटमेंट आणि मीडियम टर्म फिस्कल पॉलिसी स्ट्रॅटेजी स्टेटमेंट, हे दोन स्टेटमेंट्स असतात. त्यानंतर गव्हर्नमेंटचं एक्सपेंडिचर बजेट, रिसिप्ट बजेट, एक्सपेंडिचर प्रोफाईल काय आहे, बजेट ऍट अ ग्लान्स, हे याच्यातले सगळे बरेचसे जे आहेत ना ते आपण आज डिस्कस करणार आहेत. आउटपुट आउटकम मॉनिटरिंग फ्रेमवर्क, की फीचर्स ऑफ द बजेट आणि इम्प्लिमेंटेशन ऑफ द बजेट अनाउन्समेंट 2024-25, हे सुद्धा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असतं. सरळ सरळ क्वेश्चन येऊ शकतो, विथ 4 ऑप्शन देऊ शकतात. खालीलपैकी कोणत्या गोष्टी बजेट सोबत सादर केल्या जाऊ शकतात किंवा केल्या जातात. आणि मग आपल्याला असं वाटतं की फीचर्स वगैरे गव्हर्नमेंट नंतर आणतं, तर नाही. ठीक आहे. आणि हे जे शेवटचं आहे ना इम्प्लिमेंटेशन ऑफ बजेट अनाउन्समेंट, याचा अर्थ काय आहे, मागच्या बजेटमध्ये गव्हर्नमेंट जे काही अनाउन्समेंट केल्यात, नवीन नवीन स्कीम्स डिक्लेअर केल्यात, ते खरंच इम्प्लिमेंट केल्यात की नाही ते सुद्धा तुम्हाला दाखवावं लागतं की काय इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. नाहीतर नुसतं गव्हर्नमेंट दरवर्षी सूचना किंवा नवीन नवीन स्कीम्स आणत जाईल, त्याचे इम्प्लिमेंटेशन करणारच नाही. मग ह्या डॉक्युमेंटमध्ये सिरियल नंबर ABC मध्ये जे तीन गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी, त्या 111, सॉरी 112, 113 आणि 110 कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया नुसार कंपल्सरी केलेल्या आहेत. त्याचबरोबर सिरियल नंबर D आणि मधील ज्या गोष्टी आहेत ना त्या FRBM ऍक्ट नुसार आहेत. तर बाकीच्या ज्या खालच्या गोष्टी त्या आर नेचर ऑफ एन एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट्स सपोर्टिंग द मॅन्डेटेड डॉक्युमेंट्स. म्हणजे काय त्याच्यामध्ये काय गोष्टी दिलेल्या आहेत फक्त की बजेट एक्सप्लेन करून सांगितलेले, सेपरेट सेपरेट रेव्हेन्यू काय असेल, एक्सपेंडिचर काय असेल, बजेटचे फीचर्स काय आहे, एटसेट्रा. सो वन बाय वन बघूया. अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट अंडर आर्टिकल 112, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे रिसिप्ट
आणि एक्सपेंडिचर दोन्ही दिलेले असतात 2025-26 साठी येणाऱ्या याच्यासाठी. मग याच्यामध्ये 3 गोष्टी असतात मेनली, तरी पण लक्षात ठेवा. एक असतं बजेटेड इस्टिमेट्स, एक असतं रिवाइज्ड इस्टिमेट आणि एक असतं ऍक्च्युअल इस्टिमेट्स. 3 गोष्टी असतात, बी, आर ई आणि ए. बी म्हणजे काय, लेट्स से मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर आहे. सो मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर साठी या वर्षी किती एस्टिमेट करून ठेवलेले आहे, म्हणजेच या वर्षी किती अंदाज दिलेला आहे, किती खर्च करायचा आहे, तो म्हणजे बजेटेड इस्टिमेट झालं. तो असतो 2025-26 या वर्षासाठी. ठीक आहे. दुसरं असतं रिवाइज्ड इस्टिमेट. रिवाइज्ड इस्टिमेट ह्या वर्षीचे असतात, म्हणजे चालू वर्षाचे असतात. बजेट 1 फेब्रुवारीला सादर केलेलं असतं आणि चालू आर्थिक वर्ष मार्च मध्ये संपणार असतं. सो चालू वर्षाचे बजेट इस्टिमेट्स असतात की 2024-25 मध्ये किती खर्च होऊ शकतो. आणि ऍक्च्युअल एस्टिमेट असतात ते मागील वर्षाचे असतात, की मागील वर्षी म्हणजे 2023-24 मध्ये ऍक्च्युअली किती खर्च झालाय, तर ऍक्च्युअल एस्टिमेट्स म्हणतात. सो हे 3 टाईपचे एस्टिमेट्स असतात, नेहमी लक्षात ठेवा, याच्यातलं डिफरन्स लक्षात ठेवा. आणि बजेटमध्ये 3 वर्षांचा लेखाजोखा सगळा दिलेला असतो. एक वर्ष अगोदर, चालू वर्ष आणि एक वर्ष पुढचं येणार. ठीक आहे. सो ते सगळं अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये दिलेलं असतं. फायनान्शियल स्टेटमेंट, कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया, कंटिन्युअन्सी फंड ऑफ इंडिया, पब्लिक फंड ऑफ इंडिया, एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या असतात. रिसिप्ट मेन्शन केलेले असतात, एक्सपेंडिचर्स मेन्शन केलेले असतात, एक्सेट्रा. नेक्स्ट, कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. थोडं वाचलेलं आहे, बट एक 5 मिनिटं घेऊया. कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया कुठून खेळतं, 200 आर्टिकल 266 अशा संदर्भात आहे. कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया संदर्भात आहे. ऑल रेव्हेन्यूज रिसीव्ह बाय द गव्हर्नमेंट, लोन्स रेज, ऑल्सो द रिसिप्ट फ्रॉम द रिकव्हरीज ऑफ द लोन्स ग्रांटेड, सगळं काही जे गव्हर्नमेंटचं आहे, ऑल एक्सपेंडिचर एक्सेट्रा, ते कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया मधून. त्याच्यामधून कोणताही पैसा टाकायचा असेल किंवा काढायचा असेल, त्यासाठी पार्लमेंटची परवानगी घेणं गरजेचं असतं. नेक्स्ट आहे आर्टिकल 267. आणि ह्या आर्टिकल 267 नुसार कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया आहे, की जो कशासाठी आहे, याच्यावर पीवाय क्यू पण येऊन गेलेले, लक्षात ठेवा. तो काय सांगतो, तो कोणाच्या डिस्पोजल मध्ये असतो, डिस्पोजल टू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया टू फॅसिलिटेट मीटिंग ऑफ द अर्जंट अनफोर्सिंग एक्सपेंडिचर. अचानक काय आलं, सपोज कोविड-19 सारखी सिच्युएशन आली, की जिथं पार्लमेंट एकत्र येऊन काही सँक्शन करू शकणार नाहीये, मग अशा सिच्युएशन मध्ये डील करण्यासाठी कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया असतो, प्रेसिडेंटच्या डिस्पोजल मध्ये असतो. पण ऍक्च्युली कोण करत असतं, त्यांच्या बिहाफवरती गव्हर्नमेंटचा एक्सपेंडिचर सेक्रेटरी असतो. तो एक्सपेंडिचर सेक्रेटरी प्रेसिडेंटच्या नावाखाली तो ऑपरेट करतो. ऑब्विसली त्याच्यासाठी सुद्धा पार्लमेंटचं अप्रुव्हल गरजेचं असतं, पण ते नंतर देखील घेतलं जाऊ शकतं. आणि जेवढा त्यातून पैसे खर्च केलाय, तो नंतर पुन्हा तो त्याच्यात रिप्लेस केला जातो. सध्याचा इंडियाचा कंटिन्जन्सी फंड ऑफ इंडिया आहे 30,000 करोड. त्यानंतर आहे, मनीज हेड बाय द गव्हर्नमेंट इन अ ट्रस्ट आर केप्ट इन अ पब्लिक अकाउंट. पब्लिक अकाउंट ड्रॉज इट्स एक्झिस्टन्स फ्रॉम आर्टिकल 266. लक्षात ठेवा, 266 मध्ये कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया पण आहे आणि पब्लिक फंड ऑफ इंडिया पण आहे. ठीक आहे. Provident fund, small saving collection, receipt of government set apart from for the expenditure on specific objects such as road development, primary education, etc. हे सगळे पब्लिक अकाउंट असतात. Public account funds that do not belong to the government and have to finally paid back to the persons and authorities who deposited them do not require parliamentary authorization for the withdrawal. फॉर एक्झाम्पल, एखादा रोड कन्स्ट्रक्ट करायचा आहे, रोड आहे 1,000 कोटीचा. गव्हर्नमेंट काय म्हणतं, मी ज्याला कॉन्ट्रॅक्ट देणार आहे त्याने आधी माझ्याकडे 200 कोटी, 100 कोटी, 50 कोटी डिपॉझिट ठेवा. कारण का, त्याच्यावर कळतं की बाई हा तेवढं लायकीचा आहे का 1,000 कोटी, 50 कोटी डिपॉझिट. हे डिपॉझिट कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया मध्ये जात नाही, कारण ते डिपॉझिट सिक्युरिटी म्हणतो आपण त्याला. सिक्युरिटी डिपॉझिट आपण रूमला देतो तसं, त्याला वापस देणं येते परत. So ते कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियाचं पार्ट न बनता पब्लिक फंड ऑफ इंडियाचं पार्ट बनतं. पब्लिक अकाउंट फंड डू नॉट बिलॉंग टू द गव्हर्नमेंट आणि त्यांना परत वापस द्यायचा असतो, त्याच्यामुळे पार्लमेंटची परवानगी लागत नाही. But the approval of the parliament is obtained when the amounts are withdrawn from the consolidated fund and kept in a public account for the expenditure on the specific objects. पण जर कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया मधून पैसा काढून पब्लिक अकाउंट मध्ये टाकायचा असेल तुम्हाला, तर मग मात्र पार्लमेंटची परवानगी घ्यावी लागते आणि त्यानुसार पार्लमेंट वोटिंग पण करतं. द युनियन बजेट कॅन बी डिमार्केटेड इन टू द पार्ट पर्टिनिंग टू द रेव्हेन्यू विच इज ईज ऑफ रेफरन्स टर्म एज अ रेव्हेन्यू बजेट below, and the part pertaining to the capital is known as a capital budget. सो रेव्हेन्यू बजेट म्हणजे काय बघा, रेव्हेन्यू रिसिप्ट ज्याला म्हणतो आपण, टॅक्स आणि नॉन टॅक्स दोन्ही टाईपच्या त्याच्यामध्ये
रेव्हेन्यूज असतात, ठीक आहे, टॅक्स रेव्हेन्यूज आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यूज. नॉन टॅक्स रिसिप्ट ऑफ द गव्हर्नमेंट मध्ये काय काय येतं बघा. आपण कोणाला लोन दिला असेल, इंटरेस्ट जमा झाला असेल तर तो नॉन टॅक्स मध्ये रेव्हेन्यू मध्ये येतो. कंपन्यांचे डिव्हिडंड्स असतील, कोणतीही फीज असेल, फाईन्स असतील, कोणतेही सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले त्याच्याबद्दल फीज घेतलेली असेल, हा सगळा पार्ट रेव्हेन्यू रिसिप्टचा येतो, नॉन टॅक्स रेव्हेन्यू रिसिप्ट. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर येतं, त्याचबरोबर येस, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये काय येतं, नॉर्मल गव्हर्नमेंटचा जो बिझनेस आहे, डे टू डे ग्रांट, सबसिडीज एक्सेट्रा, इंटरेस्ट पेमेंट डेप्स एक्सेट्रा, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्यानंतर कॅपिटल रिसिप्ट आणि कॅपिटल पेमेंट्स, जे की आपण कॅपिटल बजेट म्हणतो, ते ऑलरेडी लेक्चरच्या सुरुवातीला पाहिलेलं आहे. Annual financial statement shows certain disbursement distinctively which are charged on the consolidated fund of India. लक्षात ठेवा, काही गोष्टी चार्ज ऑन कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया असतात, याच्यावर पण पीवायक्यू येऊन गेलेला आहे. खालीलपैकी कोणत्या गोष्टी चार्ज आहे कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियावर. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मॅन्डेट्स दॅट आयटम्स ऑफ द एक्सपेंडिचर सच आज, मग याच्यामध्ये काय काय येतं, प्रेसिडेंटच्या सॅलरीज सगळं. त्यानंतर चेअरमन अँड डेप्युटी चेअरमन ऑफ राज्यसभा, स्पीकर अँड डेप्युटी स्पीकर लोकसभा, यांच्या सॅलरीज अलाउन्सेस एक्सेट्रा. जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट, कॅग, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर, इंटरेस्ट ऑन द रीपेमेंट ऑफ लोन्स रेज बाय द गव्हर्नमेंट अँड पेमेंट्स मेड टू सॅटिस्फाय डिग्री ऑफ कोर्ट, हे सुद्धा चार्ज असतात. याच्यावर वोटिंग होऊ शकत नाही. म्हणजेच काय, जर सेंट्रल गव्हर्नमेंटनी किंवा कोणत्याही गव्हर्नमेंटनी जर कोणाकडून तरी कर्ज घेतलेलं आहे, तर त्याला ती वापस देणे, त्याला इंटरेस्ट देणे, ती इंटरेस्ट सब्जेक्ट टू वोट असू शकत नाही, कारण त्याच्याकडून घेतलेलं आहे तर त्याच्यावर लायबिलिटी आहे आपली, आपल्याला देण्याचे. अशा गोष्टी चार्ज ऑन कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया असतात, ठीक आहे. सो इंटरेस्ट पेमेंट रेट्स हे सुद्धा चार्ज असतात. नेक्स्ट आहे डिमांड फॉर ग्रांट्स. मी ऑलरेडी हे एक्सप्लेन केलेले आहे, सो याच्यामध्ये जायची गरज नाहीये. फक्त एवढं लक्षात ठेवा, बजेट 2025-26 मध्ये 102 डिमांड फॉर ग्रांट्स आहेत. मग हे प्रत्येक याच्यावरती वोट केलं जातं, त्याच्यातले काही चार्ज असतात, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर, टोटल ग्रॉस अमाऊंट एक्सपेंडिचर काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. द समरी ऑफ डिमांड फॉर ग्रांट इज गिवन ऍट द बिगिनिंग ऑफ दिस डॉक्युमेंट, while डिटेल्स ऑफ द न्यू सर्व्हिस, न्यू इन्स्ट्रुमेंट ऑफ सर्व्हिस एक्सेट्रा, न्यू कंपनी, कोणतं काही नवीन स्कीम असेल, ते मात्र एंड ऑफ द डॉक्युमेंटला सबमिट केलं जातं. त्यानंतर फायनान्स बिल. At the time of presentation of annual financial statement before the parliament, a finance bill also presented in a fulfillment of requirement of article 110, 110 1A of the constitution. 110 money bill संदर्भात आहे. Detailing the imposition, abolition, remission, alteration or regulation of taxes proposed in the budget. It also contains the other provision relating to the budget that could be classified as a money bill. So finance bill is related to the money bill असतं. सो फायनान्स इथं जे बजेटमध्ये सादर केलेलं फायनान्स बिल आहे, हे ऍक्च्युअली मनी बिल आहे, आर्टिकल 110 अंडर असलेलं. मग नंतर आहे एफआरबीएम. मग एफआरबीएम मध्ये पाहिल्याप्रमाणे दोन स्टेटमेंट दिलेले असतात, एक मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क स्टेटमेंट आणि दुसरं मीडियम टर्म फिस्कल पॉलिसी स्ट्रॅटेजी स्टेटमेंट. मग मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क स्टेटमेंट म्हणजे काय असतं बघा. इज प्रेझेंट टू द पार्लियामेंट अंडर द सेक्शन 3 ऑफ एफआरबीएम ऍक्ट 2003 अँड द रूल्स मेड अंडर इट. It contains an assessment of a growth prospects of the economy along with the statement of underlying assumption. It also contains an assessment regarding the GDP growth rate, domestic economy, stability of external sector of the economy, fiscal balance of the central government, and external sector balance of the economy. सो हे जे सगळे फॅक्टर दिले त्याच्याबद्दल डिटेलमध्ये असेसमेंट केलेले असते, की जीडीपी काय राहील, पुढच्या महिन्यात पुढच्या वर्षी किती आपली एक्सटर्नल ग्रोथ राहील, ट्रेड वाढेल का कमी होईल, याच्याबद्दल एक जनरल अझम्पशन आणि अनालिसिस करून ते मांडलेलं असतं. त्याला म्हणतो आपण मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क स्टेटमेंट. दुसरं आहे मीडियम टर्म फिस्कल पॉलिसी स्ट्रॅटेजी स्टेटमेंट. म्हणजे हे काय असतं बघा. इट सेट्स आउट 3 year rolling targets for specific fiscal indicators in relation to the GDP at a market prices. पुढच्या 3 वर्षासाठी खालील दिलेल्या गोष्टींबद्दल काय काय प्रिडिक्शन आहे, तुमचं टार्गेट काय हे सांगितलेलं असतं. उदाहरणार्थ रेव्हेन्यू, सपोज पहिले दिले त्यांनी फिस्कल डेफिसिट. म्हणजे काय, ह्या मीडियम टर्म फिस्कल पॉलिसी स्ट्रॅटेजी स्टेटमेंट मध्ये आपल्याला ह्या वर्षी फिस्कल डिफिसिट काय असेल, पुढच्या वर्षी काय असेल आणि त्याच्या पुढच्या वर्षी काय. जसं की ते पाहिलं असेल बजेटमध्ये, निर्मला सीतारामन जे म्हणतात की लास्ट इयरला फिस्कल डिफिसिट 4.9 होतं, त्यावेळेस 4.4 ठेवायचा प्रयत्न आहे आणि पुढच्या 3 वर्षात आपल्याला ते
4च्या खाली आणायचा प्रयत्न करायचा 3.9 पर्यंत समथिंग. सो हे झालं 3 वर्षासाठी एक मीडियम टर्म साठी. ठीक आहे. मग याच्यात फिजिकल डिफिसिट असेल, रेव्हेन्यू डिफिसिट, प्रायमरी डिफिसिट, टॅक्स रेव्हेन्यू, नॉन टॅक्स रेव्हेन्यू, सेंट्रल गव्हर्नमेंटचे डेप्ट काय काय आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या असतात. त्याचं एक असेसमेंट सुद्धा दिलेलं असतं. त्यानंतर आहे एक्सपेंडिचर बजेट्स. एक्सपेंडिचर बजेट्स मध्ये काय सिंपल आहे, सगळे एक्सपेंडिचर डिटेल मध्ये दिलेलं असतं. मग याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले अंडर द अम्ब्रेला ऑफ सेंटर्स एक्सपेंडिचर देर आर 3 सब क्लासिफिकेशन. एक इस्टॅब्लिशमेंट एक्सपेंडिचर ऑफ द सेंटर, दुसरं सेंट्रल सेक्टर स्कीम्स, आणि तिसरं अदर सेंट्रल एक्सपेंडिचर इन्क्लुडिंग दोज ऑन CPSCs and autonomous bodies. Umbrella transfer to the states, union territories include the following 3 सब क्लासिफिकेशन. सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम म्हणजे काय, अम्ब्रेला ट्रान्सफर ऑफ टू द स्टेट्स म्हणजे काय, की सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट्सला किती पैसे देणार आहे, हे 3 कॅटेगरीमध्ये येतं. एक सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम मधून येतं, कारण सेंट्रल सेक्टर स्कीम असेल तर गव्हर्नमेंट स्वतः स्पेंड करणार आहे. सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम असेल तर ते स्टेटला जाणार आहे पैसा. दुसरं फायनान्स कमिशनने किती सांगितलंय, जसं की 41% स्टेटला जायला सांगितलेलं आहे, 41% जाणार आहे. आणि दुसरे काही ग्रांट्स वगैरे दिलेले आहेत, नवीन काही इस्टॅब्लिशमेंट आहेत, फंड्स आहेत, काही स्कीम्स आहेत नवीन एखाद्या स्टेटसाठी, तर दुसरे काही ट्रान्सफर असेल तर हे सगळं एक्सपेंडिचर मध्ये येत. रिसिप्ट प्रोजेक्ट मध्ये काय काय गोष्टी येतात ते सगळं दिलेलं आहे त्यांनी. टॅक्सेस, नॉन टॅक्सेस, स्मॉल सेव्हिंग फंड, लायबिलिटीज गव्हर्नमेंटच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेटमेंट ऑफ ऍसेट्स, एक्सटर्नल असिस्टन्स काय मिळणार असेल, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. बाकी मग याच्यामध्ये आउटपुट जे नंबरचं मॉनिटरिंग फ्रेम म्हणजे काय असतं, इट डिफाईन various central sector scheme and centrally sponsored scheme with measurable indicators against them and the specific target for the financial year 2025-26. म्हणजे काय, ज्या काही सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम्स स्पॉन्सर्ड असू दे किंवा सेंट्रल सेक्टर असू दे, त्या स्कीमचं आउटपुट काय येणार आहे, आउटकम काय येणार आहे, त्याचं टार्गेट काय असणार, याचं डिटेल फ्रेमवर्क असलेलं एक स्टेटमेंट दिलेलं असतं. With financial outlay of 500 crore and more will be laid in the house along with the budget. With regard to the centrally sector schemes and the centrally sponsored schemes with outlay less than rupees 500 crore, the outcome output monitoring framework will be itemized expenditure of the scheme. म्हणजे जे काही 500 करोडच्या वरची कोणती स्कीम असली त्याचं डिटेल फायनान्शियल आउटले कसं असेल हे देणं अपेक्षित आहे. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट द बजेट. नेक्स्ट की फीचर्स ऑफ द बजेट 2020. मग आपल्याला ऍक्च्युली ह्या वर्षीच्या बजेट गव्हर्नमेंट एकदा शॉर्टकट मध्ये ठीक आहे. नेक्स्ट हायलाइट्स ऑफ द युनियन बजेट 2025-26. युनियन मिनिस्टर ऑफ फायनान्स श्रीमती निर्मला बजेट इट्स याच्यात पहिल्यांदा काय दिले बघा, बजेट एस्टिमेट्स ऑफ 2025-26. याचे बजेट एस्टिमेट्स काय काय ते दिलेले. त्याच्यामध्ये काय total receipts other than the borrowings and the total expenditure are estimated to be at 34 lakh 34.96 lakh crore, near about 35 lakh crore. काय टोटल रिसिप्ट आहे की जे कर्ज सोडून, आणि टोटल एक्सपेंडिचर किती सांगितलंय 50 लाख. इंडियाचं हे काय ना, हा एक जट लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया असली पाहिजे की आपल्याकडे टॅक्सेस आणि नॉन टॅक्सेस मधून किती पैसा येतोय. साधारण 35 लाख करोड रुपये येतो आणि 50 लाख करोड रुपये आपण साधारण खर्च करतो. तो जो मधला गॅप आहे तो किती आहे, 15 लाख करोडचा. तो साधारण आपण कर्ज म्हणून उचलतो. साधारणतः 15 लाख करोड रुपये आपण दरवर्षी कर्ज म्हणून उचलतो. So एवढं साधारण एवढा जरी अंदाज राहिला ना तरी मोर दॅन सफिशियंट आहे. नेक्स्ट net tax receipts are estimated to be 28.37 lakh. So लक्षात घ्या, तुम्ही अगोदर सांगितलं वरती काय टोटल रिसिप्ट 34 लाख करोड, 35 लाख करोड, 34 लाख करोड टोटल रिसिप्ट आहे आणि त्यातले 28 लाख करोड
टॅक्स रिसिप्टचे म्हणजे उरलेले काय झाले, नॉन टॅक्स रिसिप्टच्या स्वरूपात आलेले, फीसच्या स्वरूपात आलेले, फाईन्सच्या स्वरूपात आलेले, etc. ठीक आहे. नेक्स्ट, टोटल द फिस्कल डिफिसिट इज एस्टिमेटेड टू बी द 4.4% ऑफ द जीडीपी. हे फिस्कल डिफिसिट असणार आहे. ग्रॉस मार्केट बॉरोविंग आर एस्टिमेटेड टू बी द 14.82 लाख करोड. म्हणजेच काय, हे जे 14 लाख करोड आहे, 14.82 किंवा 15 लाख करोड, हे किती आहेत, 4.4% ऑफ जीडीपी. टोटल जीडीपी तुम्ही एस्टिमेट करू शकता तो किती साधारणतः. सो जर 15 सीसॅट वाले कोणी असेल तर, जर 15 लाख हे टोटल जीडीपीच्या 4.4% असेल, टोटल जीडीपी किती हे तुम्ही काउंट करू शकता. ठीक आहे. खाली दिले बघा, कॅपिटल एक्सपेंडिचर इज 11.21 लाख करोड विच इज 3.1% ऑफ जीडीपी. ठीक आहे. सो कॅपिटल एक्सपेंडिचर 3 वर्षापासून फार न्यूज मध्ये आहे, सो लक्षात राहू द्या, साधारणतः 11 लाख करोड एस्टिमेटेड आहे. सो पहा आता वन बाय वन काय काय प्रोव्हिजन्स केलेले आहे. सगळ्यात पहिल्यांदा ऍग्रिकल्चर. प्राईम मिनिस्टर मोदीजींच्या नावाने प्राईम मिनिस्टर धनधान्य कृषी योजना सुरुवात करण्यात आलेली आहे. म्हणजे काय करायचं याच्यामध्ये आपल्याला, डेव्हलपिंग द ऍग्री डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. द प्रोग्राम टू बी लॉन्च इन पार्टनरशिप विथ द स्टेट्स. याच्यामध्ये 100 डिस्ट्रिक्ट कव्हर करायचे की ज्या असे डिस्ट्रिक्ट निवडायचे ते की ज्या डिस्ट्रिक्ट मध्ये प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादन क्षमता कमी आहे, क्रॉप इंटेन्सिटी मॉडरेट आहे, आणि जे क्रेडिट दिलं जातं किंवा क्रेडिटचे पॅरामीटर्स आहे ते बिलो ऍव्हरेज आहे, जेणेकरून 1.7 करोड फार्मर्सला तरी ऍटलीस्ट त्याचा फायदा होईल. ठीक आहे. सिंपल. हे धनधान्य. मग ऍक्च्युली थोडे जे डिटेल्स आहेत ना धनधान्याचे किंवा ऍग्रिकल्चर पूर्ण झाल्यानंतर ते पाहूया डिटेल्स मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आहे बिल्डिंग रुरल प्रॉस्पेरिटी आणि रेझिलियन्स. A comprehensive multi-sectoral program to be launched in a partnership with the states to address the underemployment in agriculture through skilling etc. पहिल्यामध्ये पुन्हा एकदा ते 100 डिस्ट्रिक्ट असणार आहे. मग हे कशावरती फोकस करणार आहेत की रुरल इकॉनॉमी, टेक्नॉलॉजी, इन्व्हेस्टमेंट, स्किलिंग एक्सेट्रा. पण हे काय असणार आहे हे अजून डिक्लेअर केलेलं नाही. डाऊन द लाईन मे बी 2 महिन्यात 3 महिन्यात त्याच्यावरती सगळं मॉडेलिटीज फायनल होऊन ती स्कीम म्हणून लॉन्च केली जाईल, ते एक मिशन म्हणून लॉन्च केलं जाईल. आता इथं फक्त अनाउन्समेंट आहे. तिसरं आहे आत्मनिर्भरता इन पल्सेस. डाळींमध्ये आपल्याला स्वयंनिर्भरता करायची आहे. अत्यंत महत्वाचं मिशन आहे हे. 6 वर्षाचं मिशन असणार आहे. मिशन फॉर आत्मनिर्भरता इन पल्सेस. ही लक्षात ठेवा, इथे ना एक एक एमसीक्यू तयार होते प्रिलियम साठी. अत्यंत महत्वाचं आहे. विथ फोकस ऑन तूर, उडीद आणि मसूर. तीनच गोष्टींवरती फोकस आहे, सगळ्यावरती नाही. तूर, मसूर आणि उडद. तूर, उडद आणि मसूर. त्याच्यानंतर काय मग नाफेड आणि जी एनसीसीएफ आहे, नॅशनल कोऑपरेटिव्ह काहीतरी समथिंग फोरम येतो, टू प्रोक्युअर दिस पल्सेस फ्रॉम द फार्मर्स ड्युरिंग द नेक्स्ट 4 इयर्स. सो आपल्याला काय करायचंय. ठीक आहे. सो नेक्स्ट, सो आपल्याला ते आत्मनिर्भरता इन पल्सेस 6 इयर मिशन असणार आहे, प्रोक्युअर करायचंय गव्हर्नमेंटला. त्याच्यानंतर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम फॉर व्हेजिटेबल अँड फ्रुट्स to promote the production, efficient supplies, processing, and remunerative prices for the farmers to be launched in a partnership with the states. अत्यंत महत्वाचं मखना बोर्ड स्थापित करायचं ठरवलं. जसं टी बोर्ड आहे आणि प्रिलियमचा नेहमी हा हॉट टॉपिक राहिलेला आहे, लक्षात ठेवा. टी बोर्ड, कॉफी बोर्ड, रबर बोर्ड याच्यावरती क्वेश्चन आलेले, तसंच मखना बोर्ड स्थापन करायचे बिहारमध्ये. सो लक्षात ठेवा हे जे मखना बोर्ड असणार आहे ना, भले दिले त्यांनी ऍग्रिकल्चर अंडर, हे कशासाठी इस्टॅब्लिश करायचंय, टू इम्प्रूव्ह द प्रोडक्शन, प्रोसेसिंग, व्हॅल्यू ऍडिशन अँड मार्केटिंग ऑफ ए मखना. बट जनरली जेव्हा असं कोणत्या प्रकारचं बोर्ड इस्टॅब्लिश केलं जातं कोणत्याही मार्केटिंगसाठी, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या अंडर असतं. ठीक आहे. ऍग्रिकल्चर मिनिस्ट्रीच्या अंडर येत नाही. नेक्स्ट आहे नॅशनल मिशन ऑन हाय यील्डिंग सीड्स. सर्वांना माहिती आहे ग्रीन रिव्हॉल्युशन कशामुळे झालं होतं. ग्रीन रिव्हॉल्युशन मध्ये सगळ्यात मोठी भूमिका पार पाडली होती म्हणजे हाय यील्डिंग व्हरायटी ऑफ ए सीड्स, HYVs. म्हणजे काय की ज्याच्यातून उत्पन्न जास्त निघतं, आपण संकरित बियाणे वगैरे म्हणतो. मग त्याचं एक नॅशनल मिशन लॉन्च केलं जाईल आणि त्याचा अर्थ कशासाठी असेल, एक रिसर्च इकोसिस्टीम तयार करायची, टार्गेटेड डेव्हलपमेंट करायची, सीड्स तयार करायचे ज्यांची उत्पादन क्षमता जास्त असेल, ऑब्व्हियसली ते क्लायमेट रेझिलियंट पण असतील, आणि कमर्शियल अवेलेबिलिटी ऑफ मोर दॅन 100 सीड व्हरायटीज, नवीन नवीन सीड व्हरायटीज करण्यासाठी. त्यानंतर फिशरीसाठी काय केलंय गव्हर्नमेंटने, एक फ्रेमवर्क फॉर सस्टेनेबल हार्नेसिंग ऑफ फिशरी फ्रॉम इंडियन एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आणि हाय सीज विथ स्पेशल फोकस ऑन अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप आयलँड. सो एक फ्रेमवर्क तयार करणार आहे गव्हर्नमेंट
जे फ्युचरमध्ये येणार आहे. त्यानंतर अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी. लक्षात ठेवा, कॉटन इज ऑलरेडी अ हॉट टॉपिक. याच्यावरती प्रिलियमला मोठ्या प्रमाणात क्वेश्चन येतात कॉटन्स वरती. कॉटन, राईस, शुगर केन, टी, कॉफी, these are the hot crops. Out of these five crops there will be at least one or two questions, ठीक आहे, in the prelims. So mission for cotton productivity. मग कॉटन बद्दल तुम्ही सगळं स्टडी करायचं डिटेलमध्ये. बजेट स्टडी करत असताना फक्त इथं काय दिलं ते नाही, त्याच्या बॅक एंडला पण काय, त्याच्या बॅकग्राऊंडला पण काय, त्या पण गोष्टी स्टडी करायच्या, ठीक आहे. सो लेट्स से आता वरती होतं काय, हायडिंग व्हरायटी. सो ग्रीन रिव्हॉल्युशन वरती क्वेश्चन येऊ शकतो, एखादं स्टेटमेंट पास्ट मधलं टाकू शकतो. त्याच्यानंतर जे वरती दिले धनधान्य योजनामध्ये, त्याच्यामध्ये काय करणार ते विचारलं जाऊ शकतं, जे डायरेक्टली करंट अफेअर बेस्ड आहे. बट इथं जो क्वेश्चन येणार तो कॉटन वरती येणार आहे. कोणत्या टाईपचं कॉटन, कॉटनसाठी लागणारं एन्व्हायरमेंट खालीलपैकी कशा प्रकारे आहे, कॉटनचं प्रोडक्शन कुठं होतं, कॉटनसाठी कोणत्या टाईपची सॉईल लागते, या सगळ्या गोष्टी, ठीक आहे. 5 year mission announced to facilitate significant improvements in the productivity and sustainability of a cotton farming, promoting the extra long staple cotton variety. Long, extra long staple cotton actually commercially affordable, sorry, commercially in demand आहे. क्रेडिट वाढवले किसान क्रेडिट कार्ड थ्रू. आधी 3 लाखापर्यंत जातात, ते 5 लाख रुपये केले. क्वेश्चन ऑलरेडी येऊन गेलेला आहे की किसान क्रेडिट कार्ड मध्ये कोणत्या कोणत्या टाईपचे क्रेडिट्स अवेलेबल होतात. पोस्ट हार्वेस्ट लॉसेस किंवा एखाद्या ऍग्रिकल्चर फॅमिलीला लागणारे डेली ऑपरेटिंग एक्सपेंडिचर, ऍसेट क्रिएशन साठी लागणारे, लॉंग टर्म साठी लागणारे, अशा टाईपचे केसेस मधून लोन्स मिळू शकतात. त्याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे. पण एक स्टेटमेंट येऊ शकतं की त्याचं लिमिट आता 3 लाखावरून 5 लाख. त्यानंतर युरिया प्लांट इस्टॅब्लिश करणारे आसाममध्ये. युरिया सुद्धा एक हॉट टॉपिक आहे, पर्टिक्युलरली नॅनो युरिया. सो नॅनो युरिया मोठ्या प्रमाणात न्यूज मध्ये आहे. सो तो डिस्कस करा. कुठं स्थापित करणार आहे ते, नामरूप, आसाम या ठिकाणी. सो हे सगळं झालं ऍग्रिकल्चर बद्दल. सो थोडंसं आणखीन एक्स्ट्रा काय आहे का पाहूया आता, ठीक आहे. सो प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना हे काय आहे? इट इज अ न्यू इनिशिएटिव्ह एम ॲट सपोर्टिंग फार्मर्स इन 100 रिजन, फेसिंग 100 रिजन्स किंवा डिस्ट्रिक्टचे 100 जे ऍग्रिकल्चर मध्ये चॅलेंजेस फेस करतात आहे. याच्यामध्ये काय करायचं, ह्या ज्या 100 डिस्ट्रिक्ट कव्हर करणार आहे आणि 1.7 फार्मर्सला कव्हर करायचंय. काय करायचंय, एक रुरल एरियामध्ये ऑपॉर्च्युनिटी जनरेट करायची आहे, जेणेकरून मायग्रेशन कमी होईल आणि रुरल इकॉनॉमी रिवाईव्ह करता येईल. स्कीम मध्ये काही गोष्टींवरती फोकस करण्यात आलेला आहे, जसं की शेतीची उत्पादकता वाढवणे, इरिगेशनच्या फॅसिलिटी वाढवणे, क्रेडिट अवेलेबिलिटी एन्शुअर करणे, क्रॉप डायव्हर्सिफिकेशन करणे, सस्टेनेबल ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस असतील ते प्रमोट करणे, त्याच्याबरोबर पोस्ट हार्वेस्ट स्टोरेज असेल जे पंचायत आणि ब्लॉक लेवलला, ते मोठ्या प्रमाणात डेव्हलप करणे. त्यानंतर एक कॉटन. कॉटन हे खरीप क्रॉप आहे, जनरली ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल एरियामध्ये घेतलं जातं. त्याला अॅन्युअल रेनफॉल लागतो ऍव्हरेज मध्ये 55 to 100 सेंटीमीटर. त्याचबरोबर एक युनिफॉर्म टेम्परेचर लागतं 21 डिग्री सेल्सिअस टू द 30 डिग्री सेल्सिअस. आणि इथे एक पॉईंट राहिला तो म्हणजे हार्वेस्टिंगच्या वेळेस ते फ्रोस्ट नाही लागत. फ्रोस्ट असेल हार्वेस्टिंगच्या वेळेस तर मात्र त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. कॉटन सर्वांना माहिती आहे आपल्या इकडे, ठीक आहे. तर त्यांनी 5 year मिशन डिक्लेअर केलंय एक्स्ट्रा लॉंग स्टेबल कॉटनसाठी, ठीक आहे. कॉटन त्या कॉटनच्या व्हरायटीसाठी. आणि याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, त्याची कॉटनची प्रोडक्टिव्हिटी वाढवायची, सस्टेनेबिलिटी वाढवायची, पर्टिक्युलरली फार्मर्सला एनकरेज करायचंय एक्स्ट्रा लॉंग स्टेबल कॉटनचं प्रोडक्शन करण्यासाठी. एक्स्ट्रा लॉंग म्हणजे कोणतं, अशी व्हरायटी जिथं फायबरची लेंथ 30 mm किंवा त्याच्यापेक्षा जास्त असते. स्ट्रॉंगर असतात, लॉंगर असतात आणि एकदम फाईन असतात, मीडियम टू द शॉर्ट पेक्षा कम्पेरेटिव्ह. त्यामुळे ते एक प्रकारे चांगल्या क्वालिटीचं फॅब्रिक बनवण्यासाठी हेल्पफुल असतात. त्यानंतर मखना बोर्ड बद्दल आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. आता मखना हे काय बघा, नेटिव्ह आहे साऊथ ईस्ट एशिया आणि चायना, डिस्ट्रीब्युटेड टू द ऑलमोस्ट एव्हरी पार्ट ऑफ द वर्ल्ड. म्हणजेच काय, इनडायरेक्टली त्यांना सांगायचं, इट इज नॉट ए नेटिव्ह टू द इंडिया, इट इज नॉट नेसेसरी दॅट इट इज नेटिव्ह टू द इंडिया. ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल क्लायमेट मध्ये घेतलं जातं. साधारणतः 20 डिग्री ते 35 डिग्री टेम्परेचर लागतं साधारण समरी पिरियड मध्ये. ह्युमिडिटी 50 ते 90%. सेमी ऍरिड एरिया पण मध्ये थोडे चान्सेस आहे. अॅन्युअल रेनफॉल 100 to 250. इंडियामध्ये मेनली ते बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतं. वेस्ट बेंगॉल म्हणजे ईस्ट इंडियाचा जो पार्ट आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतं. त्याचबरोबर काही प्रमाणात नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये सुद्धा, जम्मू काश्मीर म्हणजे हिमालयन स्टेट्स असतील, ओडिशा जे ईस्टर्न स्टेट्स आहे, सो ऑलमोस्ट सगळीकडे आढळतं, ठीक आहे.
Bihar in India is the leading state in production and processing, and it is estimated that Bihar accounts for more than 80% of total mafia production in the country. So, पहा मी म्हटल्याप्रमाणे ऑल इंडिया टी बोर्ड ऑफ इंडियाचं हेडक्वार्टर कलकत्ताला वेस्ट बेंगॉलमध्ये. कॉफी बोर्डचं कुठे आहे? बँगलोरला. सो टी बोर्डचं वेस्ट बेंगॉलला काय आहे? कोलकाताला काय आहे? लक्षात ठेवायचं दार्जिलिंग टी बोर्ड. ठीक आहे. कॉफी खालीच होते. अराबिका कॉफी असू दे किंवा दूध कॉफी असू दे कोणती पण ती साऊथ मध्ये होते म्हणून त्याचं बेंगलोरला आहे. कार्डॅमम कोची केरळा स्पायसेसचा पार्टी मोठा. कोल वेस्ट बेंगॉलला आहे. कारण का दामोदर आहे. छोटा नागपूर प्लॅटफॉर्म मध्ये मोठ्या प्रमाणात कॉल प्रोडक्शन होतं. रबर बोर्ड ऑब्व्हियसली केरळामध्ये असणारे साऊथला असणारे कोट्टायमला आहे. ज्यूट बोर्ड कोलकातामध्ये असणारे हे ऑब्व्हियस आहे कारण तिथंच घेतलं जातं. थोडंफार ओडिसामध्ये नाही तर ऑलरेडी ऑलमोस्ट मोर दॅन 90% ऑफ द ज्यूट वेस्ट बेंगॉलमध्ये घेतलं जातं. स्पाइस बोर्ड कुठे आहे? कोचीमध्ये आणि मखना बोर्ड बिहारमध्ये. ठीक आहे. त्यानंतर पिजन पी म्हणजेच काय त्याला आपल्याला अरहर किंवा तूर असं देखील म्हटलं जातं. एक इम्पॉर्टंट लिग्यूम क्रॉप आहे. लिग्यूम इज बिकमिंग अन इम्पॉर्टंट व्हरायटी. लिग्यूम नायट्रोजन फिक्सेशन प्लांट्स ह्या ज्या टाईपच्या प्लांट्स आहेत ना याच्यावरती गेले 3 वर्ष झाले क्वेश्चन विचारू राहिली. सो नीट लक्ष द्यायचं अशा वेळेस. ठीक आहे. हे प्रोटीन रिच फूड आहेत की जे प्रायमरीली कंझ्युम केले जातात डाळ म्हणून किंवा डाळीमध्ये. प्रिडॉमिनेटली क्रॉप ऑफ ट्रॉपिकल एरियाचं क्रॉप आहे. मेनली कल्टिवेटेड इन अ सेमी ॲरिड रिजन. लक्षात ठेवा पल्सेस आर द सेमी ॲरिड रिजन मध्ये घेतले जाणारे मेनली क्रॉप्स आहेत. ठीक आहे लक्षात ठेवा. म्हणून तर ते जास्त प्रमाणात घेतले गेले पाहिजे जेणेकरून सेमी ॲरिड मध्ये लोकांना फार्मर्सला इन्कम सोर्स चांगला तयार होऊ शकतो. क्लायमॅटिक कंडिशन काय 60 to 65 सेंटीमीटर लागतो रेनफॉल. थोडीशी मॉइस्ट कंडिशन पाहिजे. 60 to 65 सेंटीमीटर रेनफॉल लागतो याचा अर्थ ऑलरेडी ते सेमी ॲरिड कंडिशन आहे बिलो 100 मॉइस्ट कंडिशन लागते सुरुवातीचे काही दिवस कारण का त्या मॉइस्ट मधूनच सॉइल मध्ये मॉइश्चर राहतं परिणामी एक त्यांना जेवढं रिक्वायरमेंट आहे वॉटर मिळून जाते. ड्राय कंडिशन ड्युरिंग फ्लॉवरिंग अँड पॉट डेव्हलपमेंट फेज. टेम्परेचर 26 डिग्री सेल्सिअस असतं रेनी सीझन म्हणजे 17 ते 22 डिग्री सेल्सिअस मध्ये असतं. इट कॅन बी ग्रोन ऑन ऑल टाइप्स ऑफ सॉइल. हवेवर सँडी लोम ऑर लोम सॉइल इज अ मोस्ट सुटेबल. उडद डाळ किंवा ज्याला आपण उडीद म्हणतो त्याला ब्लॅक ग्रॅप असं देखील म्हणतात. एक लेंटिल आहे that is staple in Indian cuisine. It is a rich source of protein, vitamin. स्वीट म्हणून पण वापरला जातो आणि सेव्हरी डिशेस मध्ये पण वापरला जातो. सेम वॉर्म अँड ह्युमिड कंडिशन्स आर आयडियल मेकिंग इट अ ट्रॉपिकल क्रॉप हे स्वतः लक्षात ठेवा. टेम्परेचर बेस ग्रोथ ऑकर्स बिटवीन 25 to 35. टेम्परेचर अबव 40 डिग्री सेल्सिअस हिंडरिंग द यील्ड. 40 पेक्षा जास्त टेम्परेचर असेल तर जास्त मोठं होत नाही. वेल ड्रेन सॉइल पाहिजे. क्ले सॉइल जास्त प्रेफर असते मोस्टली. क्ले सॉइल कोणती? ब्लॅक कॉटन ही ऑल्सो क्ले. ठीक आहे. ब्लॅक कॉटन म्हणून तो उडीद मोठ्या प्रमाणात सुद्धा मला दिसून येईल सेंट्रल इंडियामध्ये घेतला. ठीक आहे. याची गुड वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी ब्लॅक सॉइल इज अ मोस्ट सुटेबल. ऑप्टिमल रेंज काय 60 to 100 सेंटीमीटर पर इयर लागतं. प्रायमरीली कल्टिवेटेड ड्युरिंग द खरीप सीझन. मान्सून मध्ये घेतलं जातं खरीप सीझन मध्ये घेतलं जातं. इंडिया इज द लार्जेस्ट प्रोड्युसर अँड कन्झ्युमर ऑफ द उडीद. ठीक आहे. नेक्स्ट मसूर. त्याला मसूर और मलका बोल्ड सीडेड व्हरायटी असं देखील म्हटलं. हे सुद्धा लेंटिल एक प्रकारचं स्पॅनिंग टर्की टू द साऊथ इराण इथं मोठ्या प्रमाणात. वा मसूर साऊथचा आयटम आहे. ठीक आहे. क्लायमेट कसं आहे लेंटिल्स थ्राईव्ह इन अ कोल्ड क्लायमेट अँड कॅन टॉलरेट फ्रॉस्ट अँड सेव्हर विंटर कंडिशन्स. 18 to 30 डिग्री सेल्सिअस असतं ड्युरिंग द ग्रोथ विथ अ वॉर्म टेम्परेचर रिक्वायर्ड ॲट द मॅच्युरिटी. हे त्याचे जनरल डिस्क्रिप्शन आहेत. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट द ऍग्रिकल्चर. ह्या साऱ्या गोष्टी हायलाइटेड आहेत ऍग्रिकल्चरच्या मध्ये. नेक्स्ट आहे ते म्हणजे एमएसएमई. एमएसएमई सेक्टरसाठी काय गव्हर्नमेंटने केले. नेक्स्ट एमएसएमई. MSME as the second engine. Revision in a classification criteria of the MSME. The most important thing. अगोदर एक क्रायटेरिया होता त्याच्यानंतर तो ज्यावेळेस 2020 मध्ये कोविड आला त्यावेळेस तो क्रायटेरिया पुन्हा एकदा रिवाइज करण्यात आला प्रिन्सिपली आणि आता पुन्हा एकदा रिवाइज करण्यात आलेला. मग त्याच्यामध्ये काय केलं बघा. द इन्व्हेस्टमेंट अँड द टर्न ओव्हर लिमिट्स फॉर द क्लासिफिकेशन ऑफ ऑल MSME टू बी एनहान्स 2.5 आणि 2 टाइम्स रिस्पेक्टिव्हली. म्हणजे काय इन्व्हेस्टमेंट 2.5 टाइम्सनी वाढवली आणि टर्न ओव्हर लिमिट 2 टाइम्स केलं. मग ऍक्च्युली किती केलं ते आपल्याला पाहावं लागणार आहे.
सो त्यासाठी की फीचर्स ऑफ द बजेट डॉक्युमेंट काढा. सो की फीचर्स ऑफ द बजेट मध्ये पेज नंबर 3 वरती दिलेले बघा, इन्व्हेस्टमेंट आणि टर्नओव्हर. रिव्हिजन इन अ क्लासिफिकेशन क्रायटेरिया ऑफ द एमएसएमई. सुरुवात अगोदर आता काय होतं ते म्हणजे करंट सिच्युएशन काय आहे आणि रिवाइज केलेली सिच्युएशन काय आहे. जर मायक्रो एंटरप्राइजेस असेल आणि त्यांची जर इन्व्हेस्टमेंट अप टू द 1 करोड रुपीज पर्यंत असेल किंवा टर्नओव्हर 5 करोड रुपीज पर्यंत असेल तर ते मात्र मायक्रो एंटरप्राइजेस मध्ये येत होतं. आता इन्व्हेस्टमेंट किती केली आहे? 2.5 टाइम्स आणि टर्नओव्हर 2 टाइम्स, म्हणजे किती झालं आता? 2.5 करोड इन्व्हेस्टमेंट किंवा 10 करोड टर्नओव्हर असेल तर मायक्रो एंटरप्राइज. आता एक गोष्ट झाली होती लक्षात ठेवा, यापूर्वी म्हणजे 2020च्या अगोदर मॅन्युफॅक्चरिंग साठी वेगळं होतं आणि सर्व्हिसेस साठी वेगळं होतं. आता दोन्हीसाठी पण एकच क्रायटेरिया. ठीक आहे. सो मायक्रो एंटरप्राइजेस साठी लक्षात ठेवा 2.5 आणि 10. सो 4 पट हे लक्षात ठेवा. कधी पण पहिली 5 पट होती, आता 4 पट झाली. नेक्स्ट स्मॉल बिझनेसेस साठी 10 करोड इन्व्हेस्टमेंट होती, ती 25 करोड झाली आणि 50 करोड टर्नओव्हर पाहिजे, 100 करोड झाला, म्हणजे पुन्हा एकदा 4 पट झाली. आणि मीडियम एंटरप्राइजेससाठी 50 करोड इन्व्हेस्टमेंट होती, ती 125 करोड झाली आणि टर्नओव्हर 250 करोड पर्यंत होता, 500 झाला, तो मात्र 4 पट झालेला नाही. तो किती झाला मग? नाही, तो पण 4 पट झाला, सॉरी. येस, 4 पट झाला. 4 टाइम्स आहे. So लक्षात काय ठेवायचं? फक्त या वेळेस इन्व्हेस्टमेंटचे टार्गेट काय आहे, लक्षात ठेवले, इन्व्हेस्टमेंटचे आकडे काय ते लक्षात ठेवले आणि तर तुमचे सगळे आकडे लक्षात राहणार आहेत. म्हणजे आपल्याला फक्त एकच आकडा लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे मायक्रो एंटरप्राइजेस 0.5 करोड पर्यंत जर इन्व्हेस्टमेंट असेल. सो सो नेक्स्ट, सो हे हे जे करंट आहेत आणि जे रिवाइज्ड आहेत, लिमिट्स आहेत, ते लक्षात ठेवा. प्रिलिम मध्ये येतात, ऑब्व्हियसली तुम्हाला ते मेन मध्ये सुद्धा उपयोगी पडते. आणि मेन्स मध्ये याचा कसं यूज करू शकता तुम्ही? ऑब्व्हियसली गव्हर्नमेंटनी काय स्टेप्स घेतल्यात एमएसएमई प्रमोशनसाठी, त्यावेळेस एक स्टेटमेंट तुमचं असेल की गव्हर्नमेंटनी जे टर्नओव्हर आणि इन्व्हेस्टमेंट लिमिट्स एकूण उलाढाल आणि गुंतवणुकीचे जे काही मर्यादा आहेत ते वाढवलेले आहेत रिस्पेक्टिव्हली 2 पट. सो एवढं जरी स्टेटमेंट लक्षात ठेवलं सफिशियंट आहे मेन्ससाठी. ठीक आहे. नेक्स्ट काय बघा, क्रेडिट कार्ड फॉर द मायक्रो एंटरप्राइजेस. अ कस्टमाइज क्रेडिट कार्ड विथ अप टू 5 लाख लिमिट फॉर मायक्रो एंटरप्राइजेस रजिस्टर्ड ऑन उद्यम पोर्टल. जे की 10 लाख कार्ड्स टू बी इश्यू द फर्स्ट इयर. सो त्यांनी काय ठरवलंय, क्रेडिट कार्ड आहे ते खास जे जे उद्यम पोर्टल वरती रजिस्टर्ड आहे अशा एंटरप्राइजेस साठी, मायक्रो एंटरप्राइजेस साठी. ठीक आहे. दुसरं, फंड ऑफ फंड फॉर स्टार्टअप्स. फंड ऑफ फंड्स म्हणजे काय असतं? एक प्रकारे फंड आहे डिफरंट टाईपचे इन्व्हेस्टमेंटसाठी सेक्टर स्पेसिफिक त्यांचा एक पर्पज फंड असतो. म्हणजेच काय, एंजल फंड आहे असं समजून घ्या. एमएसए मध्ये ते इन्व्हेस्ट करायचंय, फ्रेश कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये 10,000 एक्स्ट्रा ऍड केले. स्कीम फॉर द फर्स्ट टाइम एंटरप्रेनर्स, जे फर्स्ट टाइम आहेत. फॉर एक्झाम्पल, न्यू स्कीम फॉर 5 लाख वुमेन, शेड्यूल कास्ट and शेड्यूल tribes, first time entrepreneurs to provide a term loan up to 2 crore in the next 5 years announced. 5 वर्षामध्ये अप टू द 2 करोड पर्यंत 5 लाख व्यक्तींना प्रोव्हाइड करायचं आहे. See, ही स्कीम आहे ना, सेम स्टँडर्ड इंडिया स्टार्टअप. त्याच्यामध्ये सुद्धा 3 प्रायोरिटी होत्या, वुमेन, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब. काही फरक नव्हता स्कीम मध्ये, काही फरक नव्हता. त्याच्यात असं म्हटलेलं आहे की स्पेसिफिकली फर्स्ट टाइम जे एंटरप्रेनर त्यांच्यासाठी, सो ज्याचा ऑलरेडी एस्टॅब्लिश बिझनेस आहे ठीक आहे. सो एवढाच फरक आहे, बाकी काही नाही. स्कीम सेम स्टँडर्ड. फोकस प्रोडक्ट स्कीम फॉर फुटवेअर आणि लेदर सेक्टर. व्हाय फुटवेअर अँड लेदर? बिकॉज दे आर लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर्स. टेक्सटाईल, फुटवेअर, एक्सेट्रा, लेदर, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणून त्यांची प्रोडक्टिव्हिटी, क्वालिटी आणि कॉम्पिटिटिव्हनेस वाढवण्यासाठी इंडियाच्या फुटवेअर आणि लेदर सेक्टरमध्ये एक फोकस प्रोडक्ट स्कीम अनाऊन्स केली जाईल, ज्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट साधारणतः 22 लाख लोकांना दिले जाईल. जनरली जनरेट द टर्न ओव्हर ऑफ 4 लाख करोड आणि एक्सपोर्ट ऑफ ओव्हर 1 लाख करोड. देन टॉय सेक्टर पहा, मागच्या 4 वर्षापासून गव्हर्नमेंट मोठ्या प्रमाणात टॉय सेक्टरवरती इन्फेसिस करते की इंडियन टॉयज, इंडियन टॉयज, इंडियन टॉयज. इंडिया शुड बी द ग्लोबल हब ऑफ द टॉय सेक्टर. सो त्यासाठी त्यांनी सांगितलं एक हाय क्वालिटी, युनिक, इनोव्हेटिव्ह, सस्टेनेबल टॉयज आणण्यासाठी आणि इंडियाला एक ग्लोबल हब बनवण्यासाठी एक स्कीम ऑर्गनाईज केली जाईल. त्याच्यानंतर फूड प्रोसेसिंग.
अत्यंत महत्वाचं आहे. एक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी एंटरप्रिनरशिप अँड मॅनेजमेंट उभी केली जाईल बिहारमध्ये. कारण का बिहारमध्ये इलेक्शन त्यावर्षी. ठीक आहे. मॅन्युफॅक्चरिंग मिशन फर्दर मेक इन इंडिया, पण नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन सुरू करण्यात येणार आहे. अत्यंत महत्वाचं आहे. जर तोपर्यंत आलं कदाचित नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन गव्हर्नमेंटने काढलं, डिटेल त्याच्या मिशनचे सगळे डिटेल्स मिळतील आणि त्याच्यानुसार क्वेश्चन येऊ शकतात. सिम्पल. त्याचं पण टार्गेट काय आहे? MSME ला कव्हर करणं आणि मेक इन इंडिया प्रमोट करणं. मग त्याच्यामध्ये थोडे डिटेल्स पाहूया काय आहे. MSME MSME कुठे गेलं? हा, सपोर्टिंग MSME आहे, फर्दरिंग मेक इन इंडिया. एक सेकंड ना. ठीक आहे. हा, त्याच्यामध्ये काय काय दिलं बघा. MSME ट्रेड एनेबलमेंट अँड मार्केटिंग इनिशिएटिव्ह म्हणजे टीम इनिशिएटिव्ह. इट हॅज बीन लॉन्च अंडर द रेजिंग अँड ऍक्सिलेटिंग द MSME प्रोडक्टिव्हिटी रॅम प्रोग्राम. म्हणजे काय? एक प्रकारे प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी रॅम प्रोग्राम आहे. त्याचा एम काय आहे? एनेबल द MSME टू एम्ब्रेस द डिजिटल कॉमर्स अँड एक्सपांड देअर मार्केट प्रेझेन्स. टीम इनिशिएटिव्ह लॉन्च केला जाणार आहे. टार्गेटेड बेनिफिशियरी कोण असणार आहे? ऑनबोर्डिंग 5 लाख MSMEs विथ 50% ऑफ दिस बिंग द वुमेन लेड बिझनेसेस असणार आहे. फोकस काय असणार आहे? MSMEs ला कनेक्ट करायचं आहे ONDC नेटवर्क सोबत. ऍक्सेस टू द डिजिटल स्टोअर फ्रंट्स, इंटिग्रेटेड पेमेंट सिस्टीम अँड लॉजिस्टिक सपोर्ट. त्याचबरोबर एक ऑपरेशनल बॅरियर्स कमी करणे आणि एक इज ऑन डुईंग बिझनेस प्रमोट करणे थोडक्यात. त्यानंतर चॅम्पियन्स पोर्टल असणार आहे, एक सिंगल विंडो क्लिअरन्स पोर्टल असणार आहे MSME साठी. चॅम्पियन स्टँड फॉर द क्रिएशन अँड हार्मोनियस creation and the harmonious allocation of the modern processes for increasing the output and national strength. Accordingly, the name of system will be the champion. So platform एक फक्त लक्षात ठेवा, पोर्टल आहे जे सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टीम प्रोव्हाइड करेल. आणि उद्यम पोर्टल सगळ्यांना माहिती आहे, रजिस्ट्रेशन ऑफ MSME केलं जातं. MSME मिनिस्ट्रीच्या अंडर येतं. 2020 मध्ये आलं होतं. हे फ्री कॉस्ट आणि पेपरलेस MSME तुम्हाला तिथं रजिस्ट्रेशन करता येतं. त्याच्यानंतर ट्रेड्स, ट्रेड रिसिव्हल्स डिस्काउंटिंग सिस्टीम. लक्षात ठेवा, ट्रेड केला म्हणजे व्यापार केले. रिसिव्हेबल्स म्हणजे याचा अर्थ काय? कोणीतरी कोणाला तरी पेमेंट करणे. त्याच्यातली जी सिस्टीम आहे ना, त्याला ट्रेड्स प्लॅटफॉर्म म्हणतात. हे एक इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म आहे. त्याचं काम आहे फॅसिलिटेट करणं फायनान्सिंग और डिस्काउंटिंग ऑफ ट्रेड रिसिव्हेबल्स ऑफ MSME थ्रू द मल्टिपल फायनान्सर्स. These receivables can due from the corporates and other buyers, including the government departments and PS. पर्पज काय? MSME सेलरचे त्यांना डिस्काउंट इनव्हॉइसेस रेज करायला अगेन्स्ट द मेजर कॉर्पोरेशन विच हेल्प्स देम मॅनेज देअर वर्किंग कॅपिटल डिमांड्स. म्हणजे काय? सिंपल समजून घ्या. एखादी छोटी MSME मायक्रो आहे, छोटी कंपनी आहे, आणि ती एखाद्या मोठ्या बिग कॉर्पोरेट कंपनीला काहीतरी सप्लाय करते. इन रिटर्न तिला तिचं पेमेंट येणे, त्याला म्हणतात ट्रेड रिसिव्हेबल्स. सो ते काय करते? पेमेंट यायला खूप डिले होणार आहे, त्यांना पण माहिती, कारण का कॉर्पोरेशन पण बराच वेळ लागतो, 5-5 महिने जातात पेमेंट करायला मोठ्या मोठ्या कॉर्पोरेशनला. मग मीन व्हाईल ती काय करते? त्या कॉर्पोरेशन कडून जे पेंडिंग पेमेंट आहे त्याच्या बदल्यात हे ट्रेड रिसिव्हल सिस्टीम मधून तुम्हाला एक रिसिव्हेबल रिसिप्ट मिळते. आणि त्याच्या बेसिसवरती बँकांकडून तुम्हाला किंवा जे काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे, जे अदर काही सिस्टीम आहे, त्याच्या मार्फत तुम्हाला लोन मिळू शकतं. किंवा एक जसं ई वेअर हाऊस रिसिप्ट आहे, तशा प्रकारे तुम्हाला ऑपरेशनल कॉस्ट कव्हर करण्यासाठी फायनान्स अवेलेबल होऊ शकतो, जेणेकरून तुमच्या ऑपरेशन्स कंटिन्यू राहतील आणि त्या पेमेंटमुळे अडकून पडणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट. सो दॅट्स ऑल अबाउट द MSME. नेक्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट ऍज द थर्ड इंजिन ऑफ डेव्हलपमेंट. त्यांनी दिले इन्व्हेस्टमेंट, बट इन्व्हेस्टमेंट इन होम. त्यासाठी त्यांनी भरपूर प्रकार दिले. पहिलं, इन्व्हेस्टमेंट इन पीपल. दुसरं, इन्व्हेस्टमेंट इन इकॉनॉमी. आणि आय थिंक थर्ड, इन्व्हेस्टिंग इन इनोव्हेशन. तर 3 गोष्टी दिलेल्या आहेत या थर्ड इंजिन मध्ये. सो पाहूया वन बाय वन. इन्व्हेस्टिंग इन अ पीपल. सक्षम अंगणवाडी पोषण 2.0.
फक्त कॉस्ट नॉर्म्स फॉर द न्यूट्रिशनल सपोर्ट्स टू बी एनहान्स्ड अप्रोप्रिएटली. अटल टिंकरिंग लॅब्स, ज्याला अटल म्हणतो आपण त्यांना, ठीक आहे. सो 50,000 अटल टिंकरिंग लॅब्स टू बी सेटअप इन अ गव्हर्नमेंट स्कूल इन अ नेक्स्ट 5 years. आता हे जे गव्हर्नमेंट स्कूल्स असणार आहे ते मोस्टली त्यांनी सांगितले हायस्कूल्स असणार यावेळेस. सो हायस्कूल्स मध्ये 5 वर्षात नेक्स्ट 50,000 ह्या लॅब्स ओपन करायच्या आहेत. त्याचबरोबर हायस्कूल्सला जे सेकंडरी स्कूल्स आहेत त्यासाठी ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करायची आहे गव्हर्नमेंटच्या ऍटलिस्ट, आणि प्रायमरी हेल्थ केअर सर्व्हिसेसला सुद्धा. सो प्रायमरी हेल्थ केअर सर्व्हिसेस आणि गव्हर्नमेंट सेकंडरी स्कूल्स माध्यमिक विद्यालय यांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी मिळवायची. आता अगोदर जो प्रोजेक्ट होता भारत नेट म्हणतो आपण त्याला, किंवा त्या प्रोजेक्ट अंडर सर्व ग्रामपंचायतीला आपल्याला प्रोव्हाइड करायचं होतं इंटरनेट कनेक्शन. आता मात्र त्याने टार्गेट ठेवले गव्हर्नमेंट स्कूल्स आणि गव्हर्नमेंट प्रायमरी हेल्थ केअर हॉस्पिटल्स, ठीक आहे, अंडर द भारत नेट प्रोजेक्ट. त्यानंतर भारतीय भाषा पुस्तक स्कीम असे स्कीमचं नाव आहे. ही अनाऊन्स केलेली टू प्रोव्हाइड डिजिटल फॉर्म इंडियन लँग्वेज बुक्स फॉर स्कूल्स अँड हायर एज्युकेशन. तुम्ही ऐकला असेल नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये हे जे सगळे कोर्सेस आहेत ते इंडियन लँग्वेजेस मध्ये अवेलेबल करून देण्यासाठी पुश केलं जाते. फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग इन मराठी, मेडिकल इन मराठी, एक्सेट्रा. आणि मग त्याच्यासाठी लागणारे जे रिसोर्सेस आहेत ते तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, आता भारतीय भाषा पुस्तक स्कीमच्या माध्यमातून तुमची जी पुस्तकं आहे, जे तुम्हाला पाहिजे ना, हे कंटेंट आहे, पॉलिटिकल सायन्स मराठीतून पाहिजे, सोशलॉजी मराठीतून पाहिजे मोठ्या प्रमाणात, हे आत्ताशी कुठे डेव्हलप करायचं काम सुरू केलेलं आहे गव्हर्नमेंटने, ठीक आहे. आणि तुम्ही जर तोपर्यंत वाट बघितली की कोणीतरी तुमच्यासाठी बनवून आणेल आणि मग तुम्ही वाचाल ते ऐकतं, तर त्यासाठी तुम्ही 5 वर्ष थांबलं पाहिजे. मग नेक्स्ट आहे नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्किलिंग. 5 national center of excellence for skilling to be set up with a global expertise and a partnership to equip our youth with the skills required for Make in India, Make for the World manufacturing. 5 नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्किलिंग इस्टॅब्लिश केले जातील. एक्सपान्शन ऑफ द कॅपॅसिटी इन IITs. IIT मध्ये कॅपॅसिटी एक्सपांड केली जाते, साधारण 6,500 स्टुडंट मोर असतील त्याच्यामध्ये. त्याचबरोबर सेंटर ऑफ एक्सलन्स इन AI फॉर एज्युकेशन हे देखील 500 करोडच्या आउटलेटसह सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मेडिकल एज्युकेशन मध्ये 10,000 अजून ऍडिशनल सीट्स असणार आहे. त्याचबरोबर ऑलरेडी 75,000, सॉरी 10,000 ऍडिशनल सीट्स टू बी ऍडेड इन मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल एका वर्षात पुढच्या नेक्स्ट इयर मध्ये, आणि अजून 75,000 सीट्स नेक्स्ट 5 years मध्ये ऍड करायचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर डे केअर करिअर सेंटर्स इन ऑल डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स. लक्षात ठेवा, गव्हर्नमेंटने हे डे केअर, सॉरी कॅन्सर सेंटर्स ओपन करायचं ठरवलेलं आहे. सो प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक डे केअर कॅन्सर सेंटर ओपन करायचं नेक्स्ट 3 years मध्ये, ऍटलीस्ट 200 सेंटर्स उभे करायचं टार्गेट आहे. दॅट्स ऑल अबाउट इट. आता इथून पुढचा जो पार्ट राहिलेला आहे ना, इन्व्हेस्टिंग इन इकॉनॉमी अँड ऑल दॅट, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा नेक्स्ट पार्टमध्ये येणार आहे ना, तोच म्हणजे लगेच उद्याच येणार आहे नेक्स्ट पार्ट. सो त्याच्यामध्ये आपण कव्हर करू, ठीक आहे. थँक्यू ऑल ऑफ यू.